मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता माझी कन्सिस्टन्सी खूप चांगली चालू आहे. एक दिवसाचा ब्रेक घेतला होता मी परवा, पण कशामुळे मी तुम्हाला सांगते. पाहिलं ऋतुजा आली होती, मग ती आली आणि मी रात्री 3 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो, खूप दिवसानंतर भेटलो म्हणून. तसं ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, डिप्लोमा डिग्री आम्ही सोबत होतो, सो तेव्हापासूनची बेस्ट फ्रेंड आहे. आणि ती सध्या IT मध्ये आणि मी इकडे माझ्या कोरमध्ये, आमची सेम ब्रँच आहे. तर मग ती आली होती, मग आम्ही 3 वाजेपर्यंत असंच गप्पा मारत बसलो होतो, करिअरबद्दल असं तसं सर्व काही. मग तसंच मग वेळ गेला आणि मग मी सकाळी आम्ही दोघे पण लेटच उठलो. मग तिचं लगेच तिला जायचं होतं, तिचं आज ऑफलाईन ऑफिस होतं. ती पण मोस्टली तिचं पण वर्क फ्रॉम होमच असतं IT मध्ये असल्यामुळं, पण आज तिला ऑफिसला जायचं होतं. मग आम्ही दोघी पण 9 वाजता उठलो. मग माझं तर जिमचं काय आज जाणंच झालं नाही. म्हणलं जाऊ द्या, एक दिवस स्किप करू, कारण आता ती एवढ्या दिवसानंतर आली होती. मला पण चांगलं नाही वाटत ना की आपल्या घरी आले आणि आपण आपलं कामासाठी सर्व काही हे करतोय. तर मग त्याच्यामुळे मग मी जाऊ द्या म्हणलं, एक दिवस काय एवढं हे नाही. मग आता ती गेली जस्ट. मग आता मी आवरते माझं पटापट. मी पण लॉग इन करून ठेवलंय, काम नाहीये काही, कोणी सांगितलं नाही आणखी, म्हणून मग सध्या माझं आवरायला चालू केलंय. तर फटाफट मी पण आता आवरून घेते आणि तुम्हाला एक गुड न्यूज देते. ती म्हणजे काल फायनली माझी यूट्यूबची फर्स्ट पेमेंट आली. आणि तुम्हाला किती आली ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी ह्याच्या पुढचा ब्लॉग त्या रिलेटेड घेऊन येईल. सो मी खूप जास्त हॅप्पी आहे. मी 5 वर्षापासून करते आणि फायनली ज्यासाठी मी एवढी मेहनत करत होते, सगळं करत होते, ते फायनली आले. आणि प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की त्यांची फर्स्ट पेमेंट त्यांना भेटली पाहिजे. सो येस, आय रिसिव्ड. तर आत्ताच म्हणजे म्हणजे काल मी ते साडीचं वगैरे शूट करत होते, ते आवरता मेसेज आला. मग मी विचार केला काय म्हणजे कशाचे पैसे आले काय नाही. तर मग बघितलं तर काय यूट्यूबचं होतं. खूप जास्त खुश झाले मी. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की काय म्हणतो आपण, किती आली काय नाही, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग मी याच्या पुढचा प्रॉपर बसून तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर मग चला आता मी बाकीचं आवरते पटकन. रूम पण एवढं मेस झालं ना पूर्ण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथं चाकू लागलाय आणि मला अजिबातच काही खाता येत नाहीये मसाल्याचं. म्हणजे इथं प्रेस झालं असं काही करताना, एडिटिंग पण करता येत नाहीये. मेन म्हणजे एडिटिंग करायला पण एवढं अवघड चाललंय की असं प्रेस झालं की एवढी जास्त आग होतीये. सो मला जेवण बनवता येत नाहीये, म्हणून मी आज मेसच घेऊन येणार आहे. नाश्ता तेवढा आम्ही केला, ऋतुजानेच बनवला होता. सो मग आम्ही दोघींनी केला. आणि आता मी जेवण तर काही बनवणं पॉसिबलच नाही. सो आता मी बाहेरून मेस आणणार आहे. एक मेस आहे जवळ, चांगलं देतात जेवण, सो तिकडून आणेल. आणि आता माहीत नाही लवकर नीट व्हावं, नाहीतर मग मी मेसला एवढे पैसे नाही घालू शकत. सो हे लवकर नीट व्हावं. आणि मग आता चला मी आणते, आवरते आणि जेवायला घेऊन येते, कारण भूक आता लागेलच. कारण घरी आहे तर मला एवढी जास्त भूक लागते ना. आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की म्हणजे कमेंट करतायत इन्स्टाला, तू जॉब सोडला का. तर नाही, मी जॉब सोडला नाहीये. मी दुसरा जॉब सर्च केला, दुसरा जॉब जॉईन केला आणि मग अगोदरचा जो होता तो जॉब सोडला आणि त्यानंतर मग मी इकडे जॉईन केला, असं झालेलं आहे. आणि जे माझं न्यू जॉब आहे ते माझ्या अगोदरच्या एक्सपिरियन्सवर सध्या जो प्रोजेक्ट चालू आहे यांच्याकडे, तो मला वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यामुळे मी ते घरूनच करते काम. आणि मग ते एकतर लॅपटॉप समोर बसून असते दिवसभर, मग ते तुम्हाला सारखं कंटिन्यू तेवढा वेळ दाखवणं शक्य नाही, म्हणून मी ते व्हिडिओमध्ये घेत नाही आता जास्त. कधी घेतलं तर एखादी 10-15 सेकंडची क्लिप घेते. आणि एवढंच रेकॉर्ड करणं म्हणजे उगाच तुम्हाला पण बोर होईल ते व्हिडिओमध्ये, म्हणून मी दाखवत नाहीये. तर मी जॉब सोडला नाहीये आणि जॉब सोडून मी करणार पण काय, एवढा माझं चांगलं जॉब चालू आहे. सो मी जॉब नाही सोडू शकत. आणि एवढं मी शिक्षण पण त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. सो आमचे ऑनर आले होते, त्यांनी प्रसाद दिलाय स्वामी समर्थांचा, तुळजापूरचा, ते गेले होते वाटतं. सो सर्व प्रसाद आणलेला दिलेला आहे. आणि आता मी आंघोळ वगैरे करते, मग खाते, फ्रेश होते अगोदर, मग जेवणाचं वगैरे बघते आणि तुम्हाला आजचा दिवस कसा जातो ते दाखवते.
तर मंडळी हाच तो कावळा होता ज्याने माझी मेथीची भाजी सर्व खाऊन गेली. आता तिकडे गेलाय, तिकडे बसलाय बघा तो तिथं. माझी पूर्ण भाजी वाया घातली. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची होती, मी कालच्या पण व्लॉगमध्ये दाखवली होती, पण काल एवढे जास्त फुलले नव्हते हे, आणि आज बघा किती सुंदर फुललेत. हे इकडचं तर थोडं ते सुकले होते ना मध्ये म्हणून ब्लॅक पडलेत, नाहीतर आता खूप छान फुललेत. हे पण बघा किती भारी फुलले, आणि पाऊस आलता सो त्याच्यामुळे इकडे पाणी पडलंय. हे बघा खूप जास्त सुंदर दिसतंय. आणि हे दुसरं झाड तर असं फुटलंय जसं काय मी नवीन झाड लावले. खत टाकल्याचा कमाल झालाय. हा सर्व खत टाकल्याने सर्व असे फुललेत. आणि मी प्लॅन करते की आज मी परत काही प्लांट आणायला जाईल, गुलाबाचे फक्त बरं, बाकी दुसरे नाही, फक्त गुलाबाचे आणणार आहे. कारण ही गॅलरी मी असं प्लॅन करते की सर्व असं फुलांनी भरवायची. कारण हे एवढेच फुलं बघून मला एवढं भारी वाटतंय ना, खूप पॉझिटिव्ह वाटते हे फुलं बघून. तर याला पण कधी येतील मी वेट करते, लवकर यावेत. कळी आहे काही कधी नाही, कळी तर नाही आहे, बट येतील आता लवकर, कारण झाड तर फुललंय. तिकडे पण बघा पूर्ण असे छोटे 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 सर्व छान फुललंय. आणि बघू आता मी आणखीन प्लांट्स आणते, एक रेडवाला आणते, डार्क रेड वगैरे, मग जर कोणाला द्यायचं असेल बुके वगैरे मी देऊ शकते घरीच बनवून. आणि मला श्वेताचे 100K झाले तेव्हा तिला एक गिफ्ट द्यायचं होतं, जे की मी स्वतः बनवणार होते. ते काय आहे ते तर तुम्हाला फायनल बनल्यानंतर कळेल, बनवताना पण मी दाखवेल तुम्हाला, पण तुम्हाला आयडिया येईल की नाही माहीत नाही. मी स्वतः बनवणार आहे ते, मग बघू तुम्हाला आयडिया येते का नाही, गेस करा. बाकी फायनल तर मी दाखवेलच. तर त्याचं सामान आत्ता आले, तिचे 100K होऊन बघा किती दिवस झाले, पण ते सामान येतच नव्हतं लवकर. जेवढं भेटलं तेवढं मी घेऊन आले इथून, आणि एकच त्याची वस्तू ती जी भेटत नव्हती ती आज आली. मग आता त्याचं मी बनवायला चालू करणार आहे. मग ते तसं तर माझं प्लॅन आहे. आज पूर्ण वेळ, किती पण वेळ लागला तर लागला, मी उद्याचा ब्लॉग एडिट केला आहे त्याच्यामुळे किती पण वेळ लागला तर लागला, मी आज ते फायनल करूनच टाकणार आहे. सो मी ड्रिल मशीनची वाट बघते. तर चला आता अगोदर आंघोळ करून घेते पटकन. आणि खरंच मी आज प्लांट काही करून आणायचा प्लॅन करणार आहे. मला खूप जास्त भारी वाटतं त्या प्लांट्सला बघून. सो चला आता आवरते मी पटकन आणि मग भेटते तुम्हाला. तो हे आहे आजचा मेसचा डब्बा. हे होते बेसन आहे, कांद्याची पात, वरण, भात, चपाती. आणि चपाती मी एक एक्स्ट्रा द्यायला लावली होती, रात्री पण होईल म्हणून. एक कमी दिली का काय असं वाटायला मला, तर जाऊ द्या, जेवण करते, बघू. तर गाईज झालं माझं ऑफिसचं काम, झालं सर्व झालं. आणि मी हे करत बसले होते, जे मी तुम्हाला म्हणलं श्वेताला गिफ्ट द्यायचे ते करत बसले होते. अर्ध झालं, पण माझं डोकं आता असं दुखायलंय ना, आणि थोडं अंग पण गरम लागतंय, म्हणून आता मला झोपायचं आहे. आणि दुपारी मी मेसचं खाल्लं होतं, आणि माझा हात काही आणखीन काम करत नाही आहे. सो बघू आता, संध्याकाळी भूक लागली तर केळी आणलेली आहे, केळी खाईल, आणि नाहीतर मग मी तसंच झोपेल. झोपणार तर आता मी डायरेक्टच आहे, जर उठले तर ब्लॉग कंटिन्यू करेल, नाहीतर असंच, कारण मला आता हेच नाही होत आहे, सहनच नाही होते. बाकी जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवते, थांबा. हे असा पूर्ण पसारा पडलाय सध्या, असं असं सर्व काही. हे अर्ध एवढंच झालंय, बाकीचं मी उद्या करेल. आणि हे असं सर्व आहे. आता बघा तुम्हीच, पसारा पण मी आता उद्याच उचलेल. हे सर्व झाल्यावरच माझं पण नावाचं करायचं आहे. सो दोन्ही पण झालं ना, मग एकदाच हे करेल, कारण डबल परत हा कुटाणा करायचा, मग हे करायचं, लय अवघड जाते.
आयडिया आली आहे मला आता एक. मी आता काय करणार आहे, बुक रीड करणार आहे. माझं डोकं लागत नसेल, मन लागत नसेल ना, मी डायरेक्ट बुक घेते आणि बुक वाचत बसते. नाहीतर मग स्वतःला पॅम्पर करायचं, स्वतःचं काहीही करायचं असं. पहिली गोष्ट तर मला घराचा अवतार बघितला ना चांगलं वाटत नाही, पण आता हे मी साफ केलं तरी उद्या परत एवढाच कचरा होणार आहे. त्यामुळे त्या भानगडीत मी पडणार नाही, मला परत करावं लागेल. आणि एक तर माझं असलं आहे ना, माझी एक गोष्ट मला आवडते पण आणि आवडत पण नाही. मला असं थोडं जरी हे दिसलं, खराब काही दिसलं, तर समजा हा सोफा आहे, सोफ्याच्या उशा जर इकडे तिकडे पडलेल्या दिसल्या अशा कशाही, मी जसं लावते तशा नसतील, लगेच माझं डोकं काम करायचं बंद करतं. लगेच आधी माझं डोकं म्हणतं आधी ते उचल मग बाकीचं काम कर. आधी कचरा थोडा दिसला, मग थोडाच कचरा असेल, झाडायची गरज पण नसेल, नाही तेवढ्या कचऱ्यासाठी पूर्ण रूम तू झाडून काढ, असं माझं डोकं आहे. काय सांगू तुम्हाला. म्हणून मग आता वाटतं मला की माझी ही सवय मी बदलावी. म्हणजे ठीक आहे ना, जे गरजेचं काम आहे ते आधी करावं, आणि जे गरजेचं नाही, क्लिनिंग वगैरे एवढं गरजेची नाही आहे. माझं बाकीचे जेवढे कामं गरजेचे आहेत, दररोज क्लिनिंग करणं, दररोज सर्व झाडून मारणं, पोछा मारणं एवढं गरजेचं नाही आहे. पण मला ते राहतच नाही, ते केल्याशिवाय मला फ्रेश वाटतच नाही. मग कधी तर असं पण वाटतं की ते म्हणजे जर आपण क्लीन नाही केलं मग मला फ्रेश कसं वाटेल, मग मी माझे कामं कसे करेल असं वाटतं. म्हणून मग अगोदर ते करत बसते, आणि मग ते करत बसलं ना, ते करता करता माझं डोकं एवढं हे होऊन जातं, म्हणजे काय म्हणतो आपण, मूड एवढा निघून जातो ना, मग पुन्हा मला काहीच करायची इच्छा राहत नाही, असं होतंय. जाऊ द्या, पण काही ना काही आपले चांगल्या सवयी मेंटेन केलेल्या चांगल्याच आहेत. मस्त वेण्या घातल्यात. मी ना शाळेत असताना माझे केस एवढेच होते, एवढेच कानाप एवढे 10वी पर्यंत. आणि माझी एक मैत्रीण होती, तिचे तेव्हा केस एवढे होते, आता माझे जेवढे तेवढे, आणि तिच्या वेण्या तेव्हा एवढ्या यायच्या. मला वाटायचं किती भारी हिचे केस, किती मस्त. पण मग ते अभ्यासामुळे मम्मी आमचे केस कधीच वाढवू देत नव्हती. मम्मीला पण काम असायचे, मम्मीला काही वेण्या घालून देऊन बसणं होत नव्हतं, मग काय करणार. म्हणून मग, आणि छोटे शॉर्ट हेअर मला खूप छान पण दिसायचे. आता काल ऋतुजा आली होती तर मला वाटत होतं, तिचे एवढेच आहेत ना, तर वाटत होतं की तिच्यासारखे छोटेसे करावे. पण मग नंतर मग माझे लॉंग पण ते पण मला आवडतात. आता याच्या अगोदर माझे अजून थोडे लांब होते, तर ते जुने व्हिडिओ बघितले की मला वाटतं आणखीन माझे तेव्हा किती भारी केस होते असं वाटतं. बट जाऊ द्या, जे आहे ते आहे, जे आहे ते आहे, जसं आहे तसं आहे. डोंट कंप्लेंट. कोणत्या गोष्टीची कधी कंप्लेंट नाही करायची. जे आहे ते चांगलंच आहे म्हणायचं. आपलं जे चालू आहे, जे देवाने जे दिलंय ते चांगलंच आहे. थँक्यू गॉड. ग्रॅटिट्यूड फील करायचा नेहमी सगळ्या बाबतीत. मला नाही माहीत, मला भरपूर जण म्हणजे भरपूर मुलींच्या कमेंट्स येतात, तुला पाहून मोटिवेशन भेटतं वगैरे, पण मला नाही माहीत खरंच असं आहे की नाही. बट येस, तसं जर असेल तर मी माझ्याकडे जेवढं आहे ना, म्हणजे मी आतापर्यंत मला जसं ह्या हॅबिट लावण्यासाठी, हे सर्व असं प्रॉपर करण्यासाठी मी जेवढं केलं आहे ना, मी त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. मला खूप आवडतं असं सांगायला वगैरे. आणि आत्ता माझं काहीच प्लॅन नव्हता की मी असं बसेल आणि तुमच्याशी बोलेल म्हणून. पण मला ना आता एक असं झालंय माहिती का, की कोणीतरी आहे माझं ऐकतंय, मी जे काही बोलते ते ऐकतंय, मला असं वाटायला लागले ना. म्हणून मी माझ्या मनात जे भरलेलं आहे ना, मी ते सर्व कॅमेरासमोर ऑन कॅमेरा बोलून टाकते. आणि तुम्ही पण ऐकता, तुम्ही पण कमेंट करता की मोटिवेशन भेटतं, म्हणून अजून छान वाटतं, अजून भारी वाटतं की आणखीन अशाच तुमच्यासाठी अजून छान छान माझ्याकडे जे पण आहे, मला ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये कामाला येतात, सर्व एवढं मॅनेज करायला वगैरे, ते म्हणजे ते वाटतं ना, तर चांगलं वाटतं मला कधी वाटलं नव्हतं की एवढे 10,000 लोक माझ्याशी कनेक्ट होतील, एवढं हे होईल. पण जे आपण ड्रीम बघतो ना, कोणीतरी मला विचारलं होतं मॅनिफेस्टेशनवर तुझं आहे का ट्रस्ट, तर हो, माझा आहे ट्रस्ट, खूप ट्रस्ट आहे. आणि
मी त्याच्यातून जेवढं मला म्हणजे मी जेवढं इमॅजिन केलं होतं तेवढं सर्व आतापर्यंत तरी अचीव केले आणि आय होप की फ्युचरमध्ये सुद्धा त्या सर्व गोष्टी ज्या आणखीन आहेत रिमेनिंग त्या सर्व गोष्टी पण मी अचीव करेल. बाकी आता सध्या तर फेक अकाउंटवाल्यांचं खूपच चालू आहे. मी तर आता अकाउंट ब्लॉक करून करून एवढं परेशान झाले तरी दररोज एक नवीन फेक अकाउंट येतंयच. त्या गोष्टींमुळे पण थोडंसं आता मन हे होतंय, कुठेतरी वाटतंय. पण मग काय करणार, यांना आपण काहीच नाही करू शकत. एकतर यांचं स्वतःच्या अकाउंटवरून स्वतःचं तोंड दाखवायची लायकी नसते आणि मग दुसऱ्या अकाउंटवरून येऊन हे करायचं. आणि हे काही नाही, जवळचेच लोक असतात आपल्या ज्यांना हे सर्व बघवत नाही. बट करा, तुम्ही जेवढं कराल कमेंट कराल तेवढा आमचा पण फायदाच आहे. करा, निगेटिव्ह कमेंटने उलट जास्त चांगलं हे होतं. आणि तुम्हाला पण मी सांगते, जर तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करत असाल ना, तुमचा पहिला व्हिडिओ तोच व्हायरल जाईल ज्याच्यामध्ये तुमची काहीतरी चूक झाली. माझा पहिला व्हिडिओ जो होता मिनी ब्लॉग, तो मी शिकरण होतं, मी शिकरण बनवलं होतं एका ह्याच्यामध्ये, तर मी चुकून शिंकरण म्हणले होते, तर तो व्हिडिओ व्हायरल गेला होता पहिला. तर मग त्याच्यावरून मग चालू झाला मग तिथून माझा प्रवास. तर असे लोक ना, चांगलं काय ते खूप कमी लोक घेतात, पण जे वाईट घडतं ना ते खूप जास्त. म्हणजे आता बघतो ना आपण, सवयी पण जास्त आहेत. चांगल्या सवयी घेणारे 10% लोक आहेत, पण वाईट सवयीला लागणारे 90% लोक आहेत. सो हे सर्व रेशो असं चालतच राहणार आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये काही चांगलं करायचं असेल तर चांगल्याच गोष्टी घेऊन पुढे जाणे. बाकी बोलायला तर माझ्याकडे भरपूर काही, पण हा ब्लॉग खूप मोठा होईल. आणि चला मग आता मी बाकी आता बुक रीड करते आणि मग थोडंसं मग बुक रीड वगैरे केलं की केळी खाते आणि मग झोपते. आता बाकी खायची पण मला इच्छा नाही आहे, दुसरं काही भूकच नाही लागली. तर चला मग आता मी काही ब्लॉग शूट करत नाही आणि भेटते मग तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते.